आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं. एकमेव माझा फोन आहे जो 24 तास चालू असतो. मी का चालू ठेवतो? का माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं, आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो. सहकार्याला तर बोलतोच, पण त्यांच्या अडचणी सोडवतो. आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो. कशासाठी? आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहे. कर्मा रिपीट्स. जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा. आणि मला संपवायचं म्हणजे का? मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एल्गार, पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो. कारण बाकीच्यांनी तर मला लाता हकलू हकलू बाहेर काढलं होतं. एका ठराविक जातीमधून हकलू हकलू लाता मारून, म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो. ओबीसीच्या संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो. आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे 500 मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली, हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं, काय मिळणार होतं त्यांनाच माहित. पण त्यांनी त्यांना फसवलं म्हणून 500 जीव गेले. सुरुवातीलाच ईडब्ल्यूएस जर विषय झाला असता तर त्या 500 जणांचा जीव वाचला असता. नाहीतर त्या 500 जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती. तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंस